नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आपल्या मिस्टर अक्षय तोडकर यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे आपली कोल्हापूर जिल्ह्यातील शाळू तालुक्यात मलकापूर या गावी 35 एकरामध्ये नर्सरी आहे आणि आपल्या नर्सरीमध्ये सर्व प्रकारची फळझाडे, फुलझाडे, शोची, जंगली, आयुर्वेदिक, मसाल्याची इत्यादी जवळजवळ 1500हून अधिक व्हरायटीचे प्लांट्स मिळतात आणि सर्व झाडं आपल्याला ही 1 ते 5 वर्षापर्यंत मिळतात। तर मित्रांनो, आपल्याला कोणत्याही प्रकारचं प्लांटेशन करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क करा। येणं शक्य असेल तर नर्सरीला व्हिजिट द्या, येणं शक्य नसेल तर तुम्ही ऑनलाईन बुकिंगसुद्धा करू शकतात, रोपं घरपोच येतात आपल्याला। तर मित्रांनो, असंच आज आता आपण जी झाडं बघतोय ती सफेद चंदनाची आहेत। आता चंदन म्हटलं तर 2 प्रकारचं आहे, सफेद आणि लाल। सफेद म्हणजे गावठी देशी आपण जे रेग्युलर पांढरं सफेद चंदन म्हणतो ते। आता हे सुवासिक चंदन असते, याच्यापासून सेंटेड ज्या सुवासिक वस्तू आहेत त्या बनवल्या जातात मित्रांनो। आणि दुसरी जी व्हरायटी आहे ती रक्तीचंदन आहे, त्यापासून फर्निचर किंवा त्याचा आयुर्वेदिकमध्ये उपयोग केला जातो। आता सफेद चंदनाला होस्ट लावायला लागतो आहे, त्यासाठी आपल्याला हे मिल्या डुब्याचे प्लांट्स आहेत, कडुलिंबासारखं झाड असतं हे मिल्या डुब्या म्हणायचं मित्रांनो। तसंच आपल्याकडं कडुलिंबाची पण झाडं असतात यासोबत द्यायला, मोहगणीसुद्धा आहे। आता ही जी गाडी आपली भरायची चालू आहे ती संगमेश्वरमध्ये चव्हाण म्हणून आहेत, त्यांच्यासाठी मोहगणी 500 आपल्याला झाडं भरायची आहेत। थोडंसं लेबर यायला वेळ आहे, त्यामुळे आपण गाडी थांबवलेली आहे। 100 झाडं झालेली आहेत, 400 झाडं टाकायची आहेत अजून त्याच्यात। तर वेळ होता थोडासा, म्हणून म्हटलं आता थोडंसं आपण चन्नाच्या प्लॉटवर आहे तर चन्नाविषयी थोडंसं आपल्या शेतकऱ्यांना सांगावं। तर ही सफेद चन्नाची 2 वर्षाची झाडं आहेत मित्रांनो। तर बघू शकतो अशी 2.5-3 फुटाची ही झाडं आहेत सफेद चन्नाची। आणि सफेद चन्नामध्ये जर लहान रोप म्हटलं तर हे आहे, आता ही 10 बाय 10वर लागवड असत्या किंवा 12 बाय 12वर असते आणि मध्ये 5-6 फुटावर होस्ट टाकायचं आहे। त्यामध्ये कडुलिंब मगाशी बघितला तो मिल्या डोब्या आणि मोहगणीची जी झाडं आहेत ती पण आपण बघूया थोडक्यात। आता इथं आलेलोच आहे। आता ही गाडीचं असं चव्हाण साहेबांचं नियोजन चालू आहे, इकडे पाट्या पण भरून ठेवलेल्या आहेत। थप्पीवाले जरा लोक गेल्यामुळं गाडीचं काम थांबलेलं आहे आपलं लोडिंगचं। तर हे मोहगणी आहे। तर मित्रांनो, आता आपल्याला शॉर्टमध्ये माहिती द्यायची आहे, तर त्यामुळे आपण थोडंसं आता फास्टमध्ये रक्तीचंदन बघणार आहे। त्याची 10 बाय 8 किंवा 10 बाय 10वर लागवड असत्या, एकरी 450 ते 500-600 झाडं आपण लावू शकतो आहे। तर ते वेगवेगळ्या अंतरावर त्याचं नियोजन असते। ह्यासाठी डिटेल व्हिडिओ माझे आहेत, ते सुद्धा तुम्ही बघू शकताय। किंवा काही तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर ती तुम्ही ऑनलाईन आपली कॉल करून घेऊ शकताय। तर मित्रांनो, ही सफेद चन्नाची रक्तीचंदनाची 2 वर्षाची झाडं आहेत। अशा आपल्याकडे 1 वर्षाची आहेत, 3 वर्षाची पण आहे त्याच्यात, किंवा तयार झाडंसुद्धा आहेत। तर आता चंदन असेल किंवा इतर कोणत्याही प्रकारची फळबाग लागवड असेल किंवा कोणत्याही प्रकारची वनशेती लागवड असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क करा। भेटू मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत पाहत राहा आपला मिस्टर अक्षय तोडकर हा चॅनेल। धन्यवाद, आपला दिवस शुभ असो।